रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आखरी प्रश्न आहे, वीज दर कमी नाही झाला तर सगळे ताई म्हणतात की आम्ही धरणे आंदोलन करू. त्यासाठी काय सांगतात? धरणे आंदोलन या देशामध्ये आपण लोकशाहीमध्ये सगळ्यांना करण्याचा अधिकार आहे. त्यांनी जरूर करावं आणि सरकार जरूर जे जनहितामध्ये जे काम करायचे असतील ते करत आलेली आहे, आजही करतील आणि येणाऱ्या काळामध्ये अजून अधिक गतीनं महायुतीची सरकार महाराष्ट्राची आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांची NDA सरकार खूप जोमाने कामाला लागतील. कारण या 10 वर्षामध्ये जे काय झालं आहे आजपर्यंत इतिहासामध्ये कधी न झाला, भूतो न भविष्य असा विकास झालेला आहे. मतदानाच्या तोंडावर आता इलेक्शनच्या काळामध्ये नवीन काय करणार हे कोणालाही सांगायचा अधिकार नाही आहे. विरोधकांचं काम काय आहे, नुसतं मागणी करायचं, जे काय असेल जे अशक्य गोष्ट असेल ते पण मागतात. आता ठीक आहे, त्यांचं काम आहे. आणि मला कोणाचं नाव न घेता एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा सगळ्यांना जेव्हा संधी मिळाली ज्या काळामध्ये त्या काळामध्ये हे सगळे प्रश्न जे आज उपस्थित करतात त्यांनी त्यावेळेस का सोडवले नाही, हा महत्त्वाचा प्रश्न. काँग्रेसचे प्रजासत्ताक तळ ठोकून प्रश्न आहे, मध्ये मिळालेल्या जागेवर आपण समाधानी आहात का? कमीत कमी आहे एकदम. सगळ्या जागा आम्ही चर्चा करून आम्ही समाधानपूर्वक निर्णय केला आहे. एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की भारतीय जनता पार्टीकडे ऑलरेडी वर्तमान 23 खासदार होते. शिंदे साहेबांच्या सेनाकडे 13 वर्तमान खासदार होते. आमच्याकडे वर्तमान 1 खासदार होता. बाकीचे खासदार दुसरीकडे राहिले. त्यामुळे आम्हाला आमच्या पद्धतीनं आणि जिथे आम्हाला लढणं शक्य होता ती सगळी जागा आम्हाला योग्य रीतीनं दिल्या गेले. नाशिकच्या जागेसाठी काय म्हणणार? जे नाशिकच्या जागेचा पण काही प्रॉब्लेम होणार नाही. योग्य वेळी योग्य निर्णय होणार आहे. सर, बारामतीमधील कुटुंबातील भांडण काय निकाल पाहता? असं आहे, आता ह्याच्यात तुम्ही कुटुंबाचं भांडण म्हणा की काय म्हणा, मी त्यांना फक्त एक इलेक्शन आहे, 2 वेगवेगळ्या पक्षांमध्ये ह्या निवडणूक प्रतिस्पर्धी असतात, त्याच्या पलीकडे त्याला आम्ही काही बघत नाही. आम्ही आमची भूमिका आमच्या पक्षासाठी मत मागण्याचं काम आम्ही करत आहोत. आखरी प्रश्न आहे, वीज दर कमी नाही झाले तर सुप्रिया बर्वे यांना उमेदवारी झाली होती, मात्र त्यांच्या ज्याप्रमाणे रद्द झालं तर असं आहे की तुम्ही कोणाच्याही जातीच्या प्रमाणपत्रावर कोर्टाने दिलेल्या निकालच्याबद्दल भाष्य करू शकत नाही. कोर्ट शेवटी या देशाची न्यायपालिकावर सगळ्यांचा विश्वास आहे. ते सगळे कागद तथ्य बघूनच काही आपला फैसला सुनावतात आणि म्हणून आपण त्याच्यावर संशय अशा पद्धतीचं निर्माण करणं आपला सोयीचं असेल तर चांगलं आणि आपला विरोधात काही निकाल लागला तर वाईट आणि त्याच्यामध्ये राजकारणाची वास ही अतिशय घाणेरडा प्रचार हे काँग्रेस पक्षाकडून आणि इतर विरोधी पक्षाकडून होत आहे. सर, क्लोजर रिपोर्टवर पण खूप ताशे राजे म्हणतात की शरद पवार हे वडली धारेसारख्या, त्यांच्यावर टीका करू नये कोणी. आम्ही कधीही, तुम्ही मला पण ऐकतात, मी कधीही शरद पवार साहेबांच्याबद्दल किंवा सामान्यतही मी कोणाच्याबद्दलही कुठेही टीका करत नाही. आणि पवारसाहेब आमचे आदरणीय वंदनीय आहे, आजही आहे. राजकारणाची आमची दिशा वेगळी आहे. त्यांनी जे भूमिका त्यांची आहे त्यांना त्यावर चालायचं आहे, चांगली गोष्ट आहे. आम्ही जे धोरण स्वीकारलेलं आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर जाऊन या देशाचा आणि राज्याचा विकास करायचा आहे, ते आम्हाला धोरण जे पटलेलं आहे त्याच्यावर आम्ही चाललो. प्रश्न आहे, जे कार्यकर्त्यांना पण आपण लढत नाही, त्यामुळे कधीच कुठेतरी त्यांच्यामध्ये एक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सामान्य जनतामधून सुद्धा खूप लोकांनी मला यावेळी सांगितलं की मी उभा राहावं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानी पण जर मला स्वतः उभा राहायचं असेल तर अवश्य विचार करता येईल अशी सूचना केली. त्याच दरम्यान माझी 6 वर्षाची राज्यसभेची
माझी निवडणूक पार पडली आणि 2030पर्यंत माझी खासदारकी असल्यामुळे मी स्वतः ऑफर केली की आता मी तुमच्या खासदारांना मी निवडून देतो.